झी 24 तास एक पाऊल पुढे। नाशिक महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासाठी उद्या निवडणूक होती। मात्र कालपर्यंत सरळ वाटणारी निवडणूक इच्छुकांच्या भाऊ गर्दीमुळे अधिक चुरशीची दिसू लागली। नाशिक महापालिकेची आर्थिक नाडी समजल्या जाणाऱ्या स्थायी समिती सभापती पदासाठी कधी नव्हे एवढी चुरस यंदा पाहायला मिळतेय। 16 सदस्यांच्या समितीमध्ये तब्बल 9 उमेदवारांनी दावा सांगितलाय। यात शिवसेना आणि आरपीआय युतीचे 3, मनसेचे 2, भाजपचे 2, अपक्ष आणि काँग्रेसच्या प्रत्येकी एका सदस्याचा समावेश आहे। मागील निवडणुकीत सत्ताधारी मनसे भाजपला धक्का देण्यासाठी शिवसेना महाआघाडीत होती। मात्र वर्षभरात शिवसेना महाआघाडीतून बाहेर पडून भाजप मनसेच्या सोबत गेली। आता स्थायी समिती सभापती पदासाठी मनसेच्या इंजिनाला पाठिंबा द्या असं फरमान खुद्द उद्धव ठाकरेंनी काढलंय। मागील निवडणूक मनसेनं घेतलाय। गेल्या वर्षी आम्ही मनसेबरोबर प्रामाणिकपणे होतो। मागच्या वर्षीच खरा मनसेचा सभापती निवडून यायला पाहिजे होता, पण तो आला नाही हे शल्य आमच्याही मनात आहे। त्यामुळे यावर्षी ठरल्याप्रमाणे भाजपला सभापतीपद मिळावं अशी आमची मागणी आहे। या सर्व परिस्थितीवर काँग्रेसही डोळा ठेवू नये। भाजप मनसेचा निर्णय अजून पक्का होत नसल्यानं ऐनवेळी शिवसेनेला पाठिंबा देण्याची तयारीही काँग्रेसनं दाखवली आहे। मात्र सभापती पदाचे प्रबळ दावेदार शिवाजी सहाणे यांचा विधान परिषद निवडणुकीचा राष्ट्रवादी काँग्रेस सोबतचा वाद न्यायालयात असल्यानं राष्ट्रवादी त्यांना मतदान करण्याची शक्यता खूप कमी आहे। त्यामुळे शिवसेना तटस्थ राहिली तर मनसे भाजपला झटका देण्यासाठी आरपीआयच्या उमेदवाराला संधी देण्याची तयारी काँग्रेस करत आहे। नेमकं काय घडणार आहे याच्यातलं जे लोकांचे तर्कवितर्क आहे, पण एवढं सांगतो चर्मन आमचाच होणार उद्या। शनिवारी सकाळी 11 वाजता निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होणार आहे। तेव्हा ऐनवेळी कोण कुणाला मदत करतो हे शेवटच्या क्षणालाच कळेल। त्यामुळे सगळ्यांचं लक्ष शनिवारच्या निवडणुकीकडे लागलंय। व्हिडिओ जर्नलिस्ट लोकेश माळीसह मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास एक पाऊल पुढे।